हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? आज आहे 14 जुलै, मॅरेज ॲनिव्हर्सरी. फर्स्ट मॅरेज ॲनिव्हर्सरी. फर्स्ट मॅरेज ॲनिव्हर्सरी आणि आमचा स्पेशल डे सेलिब्रेट करायला चाललो आहे आम्ही एक नेचर फ्रेंडली रिसॉर्ट जो सह्याद्रीच्या कुशीमध्ये आहे. त्याला मग जाऊया. लोड झालेले सो लेट्स गो. वेदर पण आज छान आहे, बघू शकता. चला मग प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही येऊन पोचलो आहे रिसॉर्टच्या बेसला. आता इथून पुढे जाण्याची एक वेगळीच मजा आहे. इथून पुढे जाण्यासाठी लिफ्टने जावं लागणार आहे. जंगलामध्ये फर्स्ट टाईम मी तर बघतो आहे लिफ्ट आहे. इथलं क्लायमेट बघून माझी एक्साइटमेंट तर खूप वाढलेली आहे. पाच मिनिटच्या लिफ्टच्या प्रवासानंतर आम्ही येऊन पोचलो आहे वरती. आणि इथे बघू शकता किती मस्त बनवलं आहे आणि जंगलामध्ये किती चांगलं वातावरण आहे. इथे तुम्हाला वेलकम ड्रिंकने तुमचं स्वागत केलं जातं, कोकम सरबत. त्यानंतर आमच्या रूमकडे एक गाईड आम्हाला घेऊन चालला आहे. बघू शकता वातावरण काय आहे इथे. दोन्ही साईडला जंगल, त्यामध्ये तिथले रूम पण सेपरेटली आहेत, रूम अटॅच नाही आहेत. ते रूमचं नाव आहे सायली. असतं की लेट्स गो. व्ह्यू बघाल तर सुपर्ब आहे. वॉटरफॉल दिसतोय इथून. चेंज करून आम्ही चाललो आहे स्विमिंगला, जे इन्फिनिटी पूल आहे. पाणी तर एकदम थंडगार होतं आणि एक वेगळीच मजा येत होती. इथला व्हॅली व्ह्यू, त्यात स्विमिंग. स्विमिंग नंतर आम्ही चाललो लंच करायला. भूक तर लागली होती. सो इथे मेनूमध्ये खूप सारे व्हरायटीज होते. बुके टाईप इथे असतं जेवण. तुम्हाला व्हेज नॉनव्हेज दोन्ही भेटून जातं. त्यामध्ये पण वेगवेगळ्या मेनू असतात, वेगवेगळ्या भाज्या असतात. सलाड वगैरे सर्व काही भेटून जातं. कृष्णाचं इथे मंदिर आहे. दर्शन करून पुढे आम्ही ॲक्टिव्हिटीज करायला लागलो. त्यामध्ये मातीपासून वस्तू बनवायच्या आहेत. ममता ट्राय करते काय बनवायचं ते. छानसा पॉट बनवला आहे तिने. खूप छान असा पॉट तिने बनवला आहे. मी पण ट्राय केलं काही बनवायचं, पण माझ्याकडून ते एवढं झालं नाही. छोटंसं असंच काहीतरी बनवलं. पण मी खूप आनंदित होतो की
मी काहीतरी बनवलं, फर्स्ट टाईम मी काहीतरी बनवलं असं मातीचं. सो स्माईल बघू शकता तुम्ही किती खुश आहे. त्यानंतर आलो टीला. इव्हनिंग टी घेऊन आम्ही चाललो आहे आता ट्रॅकिंगला, जंगल सफारी राहिला. सो गाईड पण आमच्यासोबत आहे, ते आम्हाला गाईड करणार आहे वेगवेगळ्या गोष्टी. You heard the sound of this? This cicada. So this is the size of cicada, monsoon cicada. They rub the wing and they make a noise like this. So earlier time people they went to the forest in the monsoon. So that time they don't have watch. That time no sunset in the monsoon. So people can understand. So this is evening now. So we want to turn back. They keep going on the sound of like this cicadas. So this is the indicator of the time for that. So only evening here. Evening time they do like this more. Keep going on, keep sound on. Only trees. So this is called murud seng in Marathi. The fruits come like this, like a twist. It's like a screw fruit bush. So that fruit used in good for colic for baby. So nowadays they give a grape water and all, but earlier time they used to this one. So they make a paste for that and they give it to baby to throw colic pain. And this leaf especially is the beer and domestic vegetables. And this is the smaller one tree, but there is a little bigger tree. The size is this size. The branches people remove and they make a rope also. Rope means in Ganesh festival time, in Konkan part and Goa part, people use in Ganesh festival time they use in Matori for some wild fruit, some fruit we hanging on decoration. That time they used to this thread. And third is above this around 650 to 700 meter above the sea level. So this one is around 600 meter. So we have in Cholla Ghat. This area we call Cholla Ghat. Ghat means mountain ranges. And we have here in this line you can see 6 waterfall. From here you can see 4 waterfall. But we have all together 6 waterfall on this line. From your cottage you can see 2 down, there is 1 up, there is 1 on this side, and another 2 between this mountain end of the mountain, that mountain end of the mountain. So that one is the 6th one, the waterfall. We are going for tomorrow, that one 6th one. You cannot see from here, you can go to the bottom, that one you can see that waterfall. This is a Haltara. And they all 6 join together in the down, and then they flow down to Goa in Mandavi river. This water. Right now, actually, Goa government and the Karnataka government they fight off this water. This is the upper. There is a Kaisa Bandura on upper side, and Karnataka government this water they want to divert it. So this is one good point to see the view, but it's cloudy today. But if you are more trekking, then we'll go further and further also another 5-10 minutes. If you are standing on that point. Maharashtra, Karnataka, and Goa. It's good sunset from here. At Goa, you can see from here. So where they clean. आम्ही आलो हायेस्ट ट्रॅकिंग पॉईंटला, पण क्लाउडी वातावरण असल्यामुळे व्ह्यू दिसत नाही आहे. हा जो पॉईंट आहे जिथे महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा तिन्ही राज्य दिसतात. भूतों की मंडली चल रही है इधर, जंगल में घना जंगल. इव्हनिंगसाठी रेडी झालो. इथे एंटरटेनमेंटसाठी इथे फुगडी डान्सचे प्रोग्राम ठेवले आहेत. इथे कुठे डिजिटल टी व्ही किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म नाही आहे. इथे लोकल पीपलांचा डान्स आहेत फुगडी.
आपला सांस्कृतिक कार्यक्रम आहे. आपली संस्कृती जपणारा असा हा इथे इव्हेंट होत. त्यानंतर एनिव्हर्सरी स्पेशल कॅन्डल लाईट डिनर एन्जॉय केला. नेक्स्ट डे मॉर्निंग वॉकिंगला चाललो आहे. ब्युटिफुल मॉर्निंग, वी गोइंग फॉर वॉकिंग. त्यानंतर आम्ही रेडी झालो आहे वॉटरफॉलला जाण्यासाठी. Walk through the big boulders. You just take. It is difficult to use your both the hands and then walk. And you too can stand by walk. Come back by 9:30. इथून ट्रॅकिंग करत जायचं आपल्याला 1 hour वॉकिंग येऊन. मिनी वॉटरफॉल्स. जन्नत भाई जन्नत. Awesome यार. स्वर्गान पण सुंदर असा कोकण माझा. भारी वॉटरफॉल आहे ना हे, शब्दच नाही एक्सप्लेन करायला. वॉटरफॉलची मजा घेऊन आम्ही चाललो आहे टेंट कॉटेजला. ब्रेकफास्ट करून थोडं काम पण केलं. माउंटनमध्ये स्टॉक ट्रेडिंगची मजा पण घेतली. चेकआउट करतोय. चेकआउट करायचं मन तर नाही आहे, पण जावं तर लागणार आहे. सो बाय बाय रिसॉर्ट. खूप साऱ्या मेमरीज घेऊन चाललो आहे. कसा होता व्हिडिओ? हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि याच्यात जास्त गोष्टी मी नॅचरल ठेवायचा प्रयत्न केला आहे. साऊंड एडिटिंग वगैरे जास्त मी केली नाही. नॅचरल जो साऊंड आहे तोच ठेवला आहे नेचरचा. सो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. ओके, थँक्यू.